श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, तू कोणाचं वाईट चितू नको. तुझं कधी वाईट होणार नाही. तू कोणाला दुखवू नको. तुला कोणी दुखवणार नाही. तू कोणाबद्दल वाईट बोलू नको. तुझ्याबद्दल कोणी वाईट बोलणार नाही. तू कोणाला फसवू नको. तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नको. तू कधीही उपाशी राहणार नाहीस. सेवा करत राहा. सेवा करायला प्रवृत्त कर. तुला मी कधीही एकटं पडू देणार नाही. श्री स्वामी समर्थ. जेव्हा जेव्हा तुला माझी आठवण येईल तेव्हा तेव्हा नामस्मरण कर. कुठे आहात, कशी आहात याचा अजिबात विचार करू नका. सतत नामस्मरण करत राहा आणि गरज पडेल तेव्हा हेच नामस्मरण तुमच्या उपयोगाला येईल. अगदी मागणी न करता देखील तुमच्या मदतीला येईल. एकदा श्री बाळप्पा श्री स्वामींना विचारतात, स्वामी, आम्ही तुमच्या नावाचा जप करतो. तुम्ही कोणता जप करता? कोणाचा जप करता? स्वामी बाळप्पाला म्हणतात, जो माझा जप करतो त्याला मी जपतो. म्हणूनच श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सतत जप करत राहा. स्वामी सदैव तुमचे व तुमच्या परिवाराचे रक्षण करतील. कोणाला आपलंसं बनवायचं असेल तर मनाने बनवा, फक्त मुखाने नाही. कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा, मनाने नाही. लक्षात ठेवा, ज्या दोऱ्याला गाठ नसते असाच दोरा सुईमधून प्रवेश करतो. स्वामी म्हणतात, बाळा, अजून किती दिवस रडणार आहेस? एकट्यांमध्ये थांबा. आता हे सर्व किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा व बोलण्याचा त्रास करून घेणार आहात? तुला मी रडण्यासाठी जन्म दिला नाही, तर तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? माझं नामस्मरण करत राहा. मी तुझ्या सोबत आहे. लोक बोलणारच. तू जर ठरवलं तुला त्रास नाही करून घ्यायचा तर तुला त्रास होणार नाही. एकदा एका कंजूस माणसाने आयुष्यभर 5 करोड रुपये जमा केले. आता पुढील आयुष्य काम न करता जगण्याचे स्वप्न तो पाहू लागला. तेवढ्यात यमराजाने त्याचा दरवाजा ठोठावला. त्या माणसाने यमदेवाकडे 1 वर्ष मागितले. यमराजाने त्याचे काहीच ऐकलं नाही. शेवटी त्या माणसाने अर्धी संपत्ती यमदेवाला देऊ केली आणि फक्त 3 दिवसाचे जीवन द्या असं सांगितलं. तरीही यमराजाने त्याचं काहीच ऐकलं नाही. मग त्याने खूप विनवण्या प्रार्थना केल्या आणि 1 दिवसाचे जीवन द्या, मी माझी आयुष्यभराची कमाई देतो असं सांगितलं. तरीही यमराजाने त्याला नकार दिला. मग त्याने एक संदेश लिहिण्याची परवानगी द्या आणि मग मला न्या असं सांगितलं. मग त्याने एका कागदावर लिहिलं, जो कोणी माझा हा संदेश वाचत असेल त्याला मी एक सांगू इच्छितो की जीवनभर फक्त संपत्ती गोळा करण्याच्या भानगडीत पडू नका. तो क्षण स्वतःसाठी जगून घ्या. माझे 5 करोड रुपये माझ्यासाठी 1 तासाचा वेळ विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे कमावलेलं कितीही पैसा आयुष्याच्या सरतेशेवटी काहीच कामाचा नसतो. एक तांदूळाच्या पोत्यांनी भरलेला ट्रक जंगलाच्या रस्त्यांनी चालला होता. त्यातील एक पोते रस्त्यात पडले. थोड्या वेळाने तेथे काही मुंग्या आल्या आणि त्यांनी 10 ते 12 दाणे घेतले आणि त्या गेल्या. काही वेळांनी तेथे उंदीर आले. त्यांनी 100 ते 200 ग्राम खाल्ले आणि ते तिथून निघून गेले. मग काही पक्षी आले. त्यांनी थोडे खाल्ले. मग तिथं एक गाय आली. तिनं थोडे तांदूळ खाल्ले. सर्वांनी आपल्या पोटापुरतं घेतलं आणि मग तेथे एक माणूस आला आणि त्याने कोणाचाही विचार न करता संपूर्ण पोतच उचलून आपल्या खांद्यावर टाकलं आणि तो घरी घेऊन आला. सृष्टीतील इतर सर्व प्राणी पोटासाठी जगतात, फक्त मनुष्य प्राणी स्वार्थासाठी जगतो. म्हणून सर्व काही जवळ असूनही सर्वात दुःखी आणि असमाधानी फक्त आणि फक्त माणूसच आहे. जीवन हे खूप सुंदर आहे, फक्त आहे त्यात समाधानी राहिलं पाहिजे. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 2 नंबरच्या फुलाला स्पर्श केला आहे. देवाच्या दारात कधीही रागाने मागू नका. कुणावरही दोष देऊ नका. फक्त एवढंच मागा, माझ्या हातून कोणाचंही वाईट घडू नये आणि संकटाशी लढण्याचं बळ मला दे. बाकी जे वाईट करतात त्याचा हिशोब देव स्वतः घेतो. लक्षात ठेवा, जेव्हा जवळचे साथ सोडतात तेव्हा परके सांभाळतात. कारण देव नेहमी कुणाच्या ना कुणाच्या रूपात आपल्याला आधार द्यायलाच पाठवत असतो. आयुष्य जगायचं असेल तर आयुष्यात तुम्ही काही मिळवलं का नाही याला फारसं काही अर्थ नसतो. अर्थ असतो तुम्ही एखादं तरी स्वप्न पाहिलं का नाही याला. जगाला विसरून स्वतःच्या धुंदीत जगला का नाही याला.
स्वप्न माणसाला उद्याची आस लावतात. स्वप्न माणसाला उद्यासाठी प्रयत्न करायला शिकवतात. स्वप्न माणसाला उद्याची वाट बघायला शिकवतात. स्वप्न माणसाला नवीन उमेद देतात. उद्या अजून एक दिवस येणार आहे आणि तो आजच्या दिवसांपेक्षा चांगला येणार आहे. जीवन हा एक सुंदर प्रवास आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. प्रत्येक अनुभवातून शिका आणि आनंदाने पुढे जा. हिंमत एवढी मोठी ठेवा की तिच्यासमोर नशिबाला पण झुकावं लागेल. महत्त्व वेगाला नाही तर आपण त्या वेगाने कोणत्या दिशेला चाललोय याला असतं. परमेश्वराने सगळ्यांना हिरा म्हणूनच जन्माला घातला आहे. पण इथे जो घासला जाईल, जो कष्ट करेल तोच चमकेल. दुसऱ्यांसाठी काम करण्यापेक्षा स्वतःचं साम्राज्य तयार करून दुसऱ्यांना कामाला ठेवायचं. स्वप्न मोठे ठेवा, इन्कम आपोआप मोठं येईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. भेटूया अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.